बाळा, आज इकडे तिकडे धावणारे तुझे मन घटकाभर स्थिर कर. खूप दमून गेला आहेस ना या जगाशी लढून. कोणाकोणाला उत्तरे देणार आणि स्वतःचे खरेपण सिद्ध करण्यासाठी किती कष्ट उपसणार. आज मी तुला कोणत्याही संकटाची भीती दाखवायला आलो नाही, तर तुझ्या मनात जी उद्विग्नता चालू आहे तिला कायमची शांत करायला आलो आहे. हा सांगावा नीट ऐक, कारण आज तुझ्या डोक्यावरचे खूप मोठे ओझे कायमचे उतरणार आहे. तुला नेहमी असे वाटते ना की विनाकारण लोकांच्या मनात तुझ्याबद्दल कटुता का निर्माण होते. तू कोणाचेही वाईट इच्छित नाहीस, कोणाच्या अध्यात नसतोस, तरीही पाठीमागे तुझ्या नावाचा बाजार का मांडला जातो. याचे कारण शोधण्यात वेळ वाया घालवू नकोस. जेव्हा एखादा दिवा खूप छान प्रकाशाने उजळत असतो तेव्हा आजूबाजूला असलेल्या अंधाराला त्याची असूया वाटू लागते. तुझ्या आयुष्याची प्रगती पाहून ज्यांनी मनात असूयेची आग पेटवली आहे ते प्रत्यक्ष तुझ्यासमोर कधीच येणार नाहीत. ते गोड बोलून वास्तूत विष कालवण्याचा प्रयत्न करतील. पण निसर्गाचा नियम आता काय खेळ खेळणार आहे ते नीट समजून घे. या पृथ्वीवर प्रत्येक कृत्य हे एका बीजासारखे असते. जे आपण पेरतो तेच उगवून आपल्याकडे परत येत असते. महाभारतातील तो प्रसंग आठवून बघ, जेव्हा गांधार देशाचा राजकुमार शकुनी कुरुवंशाचा विनाश करण्यासाठी कपटाचे फासे टाकत होता. त्याने नात्यांमध्ये अशी आग लावली की संपूर्ण हस्तिनापूर त्या आगीत होरपळून निघाले. त्याला वाटत होते की तो खूप हुशार आहे आणि त्याचा हा डाव कोणीच पकडू शकणार नाही. पण शेवटी काय झाले? ज्या आगीने त्याने संपूर्ण कुरुवंशाचा नाश करायचा विचार केला होता त्याच आगीच्या चक्रव्यूहात तो स्वतः होरपळून निघाला आणि त्याचा अंत अत्यंत दयनीय झाला. हा इतिहास तुला हे शिकवण्यासाठी आहे की जी व्यक्ती दुसऱ्याच्या घरामध्ये आणि आयुष्यामध्ये आग लावण्याचा प्रयत्न करते, काळाचा न्याय सगळ्यात आधी तिचेच हात भाजून काढत असतो. आज जे लोक तुझ्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवून तुला लोकांच्या नजरेत पाडण्याचा प्रयत्न करत आहेत ते खरं तर स्वतःचाच खड्डा खणत आहेत. तुला त्यांच्याशी भांडायला जाण्याची किंवा स्वतःचा संयम गमावण्याची काडी मात्रही गरज नाही. आता काळाचा न्याय कसा चोख हिशोब घेणार आहे ते पुढे पहा. या जगात खोटेपणाचा आयुष्यकाळ फार कमी असतो. जसा पहाटेचा सूर्य उगवला की धुकं आपोआप विरून जातं, तसेच सत्याचा एक किरण खोटेपणाचे शेकडो मुखवटे एका क्षणात फाडून टाकतो. तुझ्या साधेपणाचा ज्यांनी गैरफायदा घेतला आणि तुला मानसिक त्रास दिला त्यांचे खरे चेहरे आता जगासमोर यायला सुरुवात झाली आहे. ज्या माणसांनी लोकांचे कान भरून तुला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला होता आता तेच लोक आपापसात भांडून एकमेकांचे वाभाडे काढतील. ही विश्वाची रचना आहे. जे कपटाचे राजकारण करतात ते शेवटी स्वतःच्या जाळ्यात अडकतात. मी तुझ्या पूर्ण अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी कोणतेही चमत्कारिक अस्त्र नाही, तर तुझ्या कर्माची आणि तुझ्या प्रामाणिकपणाची भिंत उभी केली आहे. आता इथून पुढे कोणताही वाईट विचार आणि कपटी बुद्धी तुला स्पर्शही करू शकणार नाही. तुझा पडता काळ आता संपला असून आता न्यायाचा आरंभ झाला आहे. आता तो संताप, तो राग आणि मनातील ती चीड कायमची विसरून जा. जेव्हा आपण कोणावर रागावतो तेव्हा आपण आपली ऊर्जा वाया घालवत असतो. जोपर्यंत तू शांत राहून केवळ आपले काम करत राहशील तोपर्यंत या विश्वातील सर्व शक्ती तुला पुढे घेऊन जाण्यासाठी अहोरात्र झटत राहतील.
तुला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे. तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव. इथून पुढचे दिवस तुझ्या व्यावहारिक आयुष्यात खूप मोठा बदल घेऊन येत आहेत. जे जुने अडथळे होते, रखडलेली कामं होती आणि मनात जी संभ्रमाची अवस्था होती, ती आता पूर्णपणे मोकळी होणार आहे. ज्यांनी तुझी प्रगती रोखण्यासाठी पाठीमागे कटकारस्थानं केली, तेच आता तुझा हा नवा आनंद आणि हे यश पाहून आश्चर्याने थक्क होतील. पण तेव्हाही मनात अहंकार आणू नकोस, कारण नम्रता हीच माणसाला दीर्घकाळ टिकवून ठेवते. तू आजपर्यंत फक्त माणुसकी आणि प्रामाणिकपणा जपला आहेस. आता त्याचे गोड फळ उपभोगण्याची वेळ आली आहे. आता ऐक ते अंतिम वचन, जे तुला पूर्ण समाधान देईल. माझ्या लाडक्या लेकरा, आता एक दीर्घ श्वास घे आणि चेहऱ्यावर एक नितांत सुंदर हसू आण. आजपासून जेव्हा जेव्हा तुला असे वाटेल की परिस्थिती कठीण होत आहे, तेव्हा देव्हाऱ्यासमोर शांत बसून केवळ दीर्घ श्वास घे आणि मनात श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाचा संथ उच्चार कर. या नामाची शांत स्पंदने तुझ्या अवतीभोवती एक असे पवित्र वातावरण तयार करतील, जिथे कोणतीही वाईट प्रवृत्ती टिकूच शकणार नाही. आता या सर्व विवंचना आणि तुझे सर्व विचार संपले आहेत. तुझे घर, तुझा संसार आणि तुझे भविष्य आता पूर्णपणे सुरक्षित आणि निवांत आहे. ताठकण्याने, अथांग आत्मविश्वासाने आणि मनामध्ये कमालीची शांतता ठेवून या समाजात वावर. तुझा हा सुवर्णकाळ आता खऱ्या अर्थाने सुरू झाला असून तो नेहमी असाच अबाधित राहील. माझा पूर्ण अखंड आशीर्वाद तुझ्या पाठीशी नेहमी उभा असेल. सदैव आनंदी रहा, सदैव समृद्ध रहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.